नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनल तर पहा आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे आपण। नवीन वॅकन्सी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन जे आहे या अंतर्गत युनानीच्या अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी की मिनिस्ट्री ऑफ आयुष अंतर्गत चालतं, ज्यामध्ये पहा जाहिरातचा दिनांक हा 20/9/2025 आहे। तर जवळपास पब्लिश झालेल्या दिवसापासून 45 दिवस जे आहे तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पब्लिश झालेल्या दिवसापासून 45 डेजपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, म्हणजे आणखीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बरीच मुदत आहे बाकी, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल। व्हिडिओ स्किप नका करू, आवडलं तर नक्कीच तुमचा प्रतिसाद द्यायला विसरू नका। तर चला स्टार्ट करू। पहा ॲडव्हर्टाइजमेंट जे निघालेले इंटरेस्टेड जे कोणी कॅन्डिडेट आहेत इच्छुक उमेदवार त्यांच्यासाठी ही पदभरती निघालेली आहे, जे की ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फॉलोइंग पोस्ट ऑन अंडर डेप्युटेशन ऑफ इन्क्लुडिंग डायरेक्ट अँड डेप्युटेशन। ठीक आहे, ऑन द शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस ऑन अ नॅशनल, लक्षात असू द्या ही भरती हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, जे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन अंतर्गत आहे। जॉईंट डायरेक्टर या ठिकाणी पण वॅकन्सी आहे, तर आपल्याला डायरेक्टली नर्सिंग या पदावर जायचं आहे। तर हे जे आहेत क्लास 1चे वगैरे पोस्ट आहेत। तर या ठिकाणी रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसरचं पण पोस्ट निघालेलं आहे। त्यानंतर रेडिओलॉजिस्ट पण आहे, अनेस्थेटिक पण आहे, असिस्टंट लायब्ररी पण आहे। त्यानंतर नेक्स्ट पहा नर्सिंग ऑफिसर या ठिकाणी 6वं पद दिसायला लागलं आहे। नर्सिंग ऑफिसर एक पोस्ट आहे, OBC अंतर्गत आहे, जिकडे ऑन अ डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑन अ डेप्युटेशन बेसिस। तर पहा हे जे आहे हे परमनंट भरती आहे। तर पहा काही पदं यामध्ये परमनंट आहेत आणि काही पदे ही जे आहेत कंत्राटी आहे। तर हे पहा डायरेक्ट परमनंट वॅकन्सी आहे। नर्सिंग ऑफिसरची खूप चांगली सॅलरी असते। बेसिक तुमचं 7th पे अंतर्गत 44,900 ते 1,42,400 जवळपास लाख 1.25 लाखापर्यंत या ठिकाणी तुमची सॅलरी जाते। वय तुम्हाला मॅक्झिमम हे जे आहे 30 वर्षाच्या आतमध्येच तुम्हाला फॉर्म भरण्याची लिमिट आहे। एज एक्सेडिंग 30 इयर्स या ठिकाणी वयाची अट दिलेली आहे। केंद्र सरकारची जी कोणती भरती असते ज्यामध्ये तुम्हाला बेसिकवर तुम्हाला सर्व प्रकारचे हाऊसिंग रेंट अलाउन्सेस म्हणजे HRA, त्यानंतर मग डिअरनेस अलाउन्सेस, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन अलाउन्सेस, वॉशिंग अलाउन्सेस, हे सर्व प्रकारचे अलाउन्सेस भेटतात, ज्यामध्ये तुमची पगार जे आहे त्यामध्ये खूप सारी वाढ होत असते। तर या ठिकाणी पहा BSc नर्सिंग असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमची नोंदणी जे आहे ते पण असणं गरजेचं आहे, म्हणजेच रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणं या ठिकाणी गरजेचं आहे। तर पहा यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट एसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे BSc नर्सिंग झालेलं पाहिजे, ज्यामध्ये इंडियन नर्सिंग काउन्सिल किंवा तुमचं स्टेट नर्सिंग काउन्सिल असलं तरी रजिस्ट्रेशन चालतं। ज्यामध्ये नंतर तुम्हाला और दिलेलं आहे पोस्ट BSc नर्सिंग, ते पण चालतं। तुमचं रजिस्टर्ड नर्सिंग मिडवायफरी ते पण यामध्ये चालतं। त्यानंतर BSc नर्सिंग आयुषमध्ये जे कोणी झालेलं आहे त्यांच्यासाठी तर चांगलीच न्यूज असणार आहे, कारण ऑलरेडी आयुष आणि युनानी फील्डमधलीच ही जॉब असणार आहे, त्यामुळे तुमच्यासाठी चांगली संधी असणार आहे। रजिस्टर्ड विथ स्टेट इंडियन किंवा आयुष नर्सिंग काउन्सिल असेल तरी चालतं। मोस्टली जे काही स्टेटचे विद्यार्थी असतात तर ते स्टेटचंच रजिस्ट्रेशन करतात, त्यामुळे स्टेटचं रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी चालतं। त्यानंतर स्टेटचं केलं नसेल, INC केलं असेल तर INC पण तुम्हाला त्या ठिकाणी चालतं। त्यानंतर एक महत्त्वाची अट दिलेली आहे यांनी 2 year एक्सपिरियन्स इन अ मिनिमम 25 बेडेड हॉस्पिटल आफ्टर ॲक्वायरिंग द एज्युकेशनल क्वालिफिकेशन इन मेन्शन अबो। तुमचं जेव्हा नर्सिंग तुमचं कंप्लीट होईल, कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 2 वर्षाचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। लक्षात असू द्या 25 बेडेड हॉस्पिटल आहे, मिनिमम कोणतेही हॉस्पिटल हे 25 बेडेड जे आहे त्या अंतर्गत तुम्ही याच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की एक्सपिरियन्स जे हे आहे हे रजिस्ट्रेशनच्या आधी चालतं का नंतर चालतं, तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच तुमचं एक्सपिरियन्स हे काउंट होतं। त्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्या, जर तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालं असेल, डिग्री वगैरे आली असेल, त्यानंतरच तुमचा तो काउंट केला जातो। त्यानंतर ऑफिसर्स इन द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, स्टेशनरी ऑर्गनायझेशन, ऑटोनॉमस बॉडीज, PSU युनिव्हर्सिटीज डेप्युटेशनसाठी होल्डिंग अनलॉक पोस्ट रेग्युलर बेसिस इन द पॅरेंट कॅडर अँड डिपार्टमेंट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर पहा ज्युनियर इंजिनियर आहे, त्यानंतर हे EEG वगैरे जे कोणी EEGचे टेक्निशियन झालेलं आहे त्यांच्यासाठी पण हे पोस्ट असणार आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट भरती आहे। फार्मसिस्टसाठी पण एक आहे वॅकन्सी, फार्मसिस्ट असिस्टंट पण एक पोस्ट निघालेले, जे की सॅलरी जे असणार आहे 19,900 ते 63,200 ॲज पर 7 CPC। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असे अपडेट आपल्या चॅनलवर डेली येतात।
पहा, हा जॉब जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. वॅकन्सी एक का असे ना, पण ट्राय करा. यामध्ये तुम्हाला सॅलरी चांगली भेटणार आहे. तुमचा रिस्पॉन्स नक्कीच द्या. धन्यवाद मित्रांनो.